नमस्कार, सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। खरं तर आपण समाजामध्ये वावरत असताना आपल्या आसपास सुद्धा आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस अनेक अशी काही मुलं असतात की त्यांना आपल्या मदतीची गरज असते। अशाच प्रकारचं मायेचा हात फाउंडेशन कडे या ठिकाणी काही अनाथ मुलं आहेत आणि त्या अनाथ मुलांना व्हिजिट करण्यासाठी लंडन किड्स स्कूलचे जे विद्यार्थी असतील आणि त्यांचे सर्व स्टाफ प्रिन्सिपल मॅडम ही सर्व या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की नक्की त्यांचा हा उपक्रम घेण्यामागचा उद्देश काय आणि उपक्रम का घेतात। खरं तर आपण सुरुवातीला ह्या शाळेचे प्रिन्सिपल त्यांच्याकडे जाणार आहोत। मॅडम, खूप खूप स्वागत तुमचं सह्याद्री वार्तामध्ये। काय सांगाल, हा उपक्रम खूप नाविन्यपूर्ण उपक्रम आहे आणि खरं तर समाजामध्ये असे काही विद्यार्थी त्यांना याची फार गरज असते। काय तुमचा उद्देश काय होता घेण्याचा? लंडन किड्स अँड इंटरनॅशनल प्री स्कूल कामशेत या ठिकाणाहून आम्ही आमच्या शाळेतल्या छोट्या छोट्या मुलांना इथे घेऊन आलेलो आहोत। ऍक्च्युअली दिस इज अ पार्ट ऑफ अन ऍक्टिव्हिटी ऑफ आवर स्कूल। म्हणजे ही एक छोटासा आमच्या शाळेचा उपक्रम आहे। बिकॉज या लहान वयामध्ये आम्ही मुलांना एक चांगला संस्कार घडवण्याचा प्रयत्न करत आहोत की आपण समाजामध्ये केवळ माणूस म्हणून नाही तर एक चांगला माणूस म्हणून कसं जगावं। तर त्यासाठी आम्ही यांना काही आपण समाजामध्ये राहत असताना जे गरजू मुलं आहेत किंवा फक्त मुलंच नाही तर कोणतीही व्यक्ती असेल तर त्यांना आपण जास्त नाही तर आपल्याला होईल त्या पद्धतीने आपण मदत करावी। आणि दिवाळी निमित्त आम्ही आमच्या शाळेच्या छोट्या छोट्या मुलांना मायेचा हात सोशल फाउंडेशन या ठिकाणी घेऊन आलो आहोत आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि आमचं खूप छान प्रकारे स्वागत केलं। त्याबद्दल सरांचे आणि मायेचा हात सोशल फाउंडेशनचे जे सर्व सदस्य आहेत त्यांना आमच्या लंडन किड्स शाळेचे स्टाफ आणि सर्व मावशी किंवा जे सगळे मुलं आहेत या सर्वांच्या वतीने मी मनपूर्वक धन्यवाद देते। थँक्यू सो मच। मॅडम, काय सांगू, कसं वाटतं तुम्हाला एकंदरीत मायेच्या फाउंडेशन मध्ये? खूप छान वाटलं, आमच्या मुलांना काहीतरी शिकायला मिळाले। या मुलांकडे बघून एक मदतीचा हात या मुलांतर्फे आम्ही इथे देण्याचा प्रयत्न करत आहोत। प्रत्येक मुलाने काही ना काही वस्तू आणलेली आहेत की मोठे दादा दीदी त्यांना देण्यासाठी आणि ते जी प्रेमाची भावना आहे, आपुलकीची भावना एवढ्या लहान वयामध्ये आम्ही त्या मुलांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि सरांनी पण खूप छानरित्या आम्हाला कॉपरेट केलं। आम्ही इथे आलो, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सगळी माहिती आम्हाला दिली, आमच्या मुलांनी पण सगळी माहिती ऐकली, खूप छान वाटलं। आणि सर एक आदर्श घडवत आहे समाजामध्ये, ते बघून तर खूपच छान वाटलं की कामशेतमध्ये अशा प्रकारचं काम होत आहे त्यांच्या हातून। माझी इच्छा आहे की ही मुले आयुष्यात खूप पुढे जाऊन प्रगति करो। मुझे बहुत अच्छा लगा एक्चुअली यहाँ पे आके। बहुत टाइम से हमारे स्कूल का चल रहा था, मतलब हम लोगों को एक बार लेके जाना है बच्चों को। मेन एक शेयरिंग इज केयरिंग क्या रहता है वो समझना चाहिए। अपने से बच्चे हैं जो है उनसे कैसे शेयर करना है, तो वो सब इन लोगों को यहाँ पे आके दिख रहा है, मिल रहा है, बहुत अच्छा लगा है। और ये जो सर कर रहे वो देख के तो बहुत अच्छा लगा है, एक इंस्पिरेशन मिल रहा है कि लाइफ में हमें भी कुछ करना चाहिए। प्रथमतः मी लंडन किड्स ऑफ इंटरनॅशनल स्कूलचे कामशेत या सर्व प्रिन्सिपल टीचर स्टाफ आणि प्लस छोट्या मुलांचे आभार मानतो, धन्यवाद करतो की त्यांनी मायेचा सोशल फाउंडेशन या ठिकाणी येऊन दिवाळीचा एक कुठेतरी त्यांनी पाहुणचार मुलांसाठी संस्थेतल्या मुलांसाठी केलेला आहे। त्यामुळे एक आदर्श कुठेतरी त्या छोट्या मुलांना आत्तापासूनच स्कूल देत आहे की समाजामध्ये कुठेतरी आपण देणं लागतो हे समजून सांगून त्यांनी संस्थेमध्ये आले। मुलांना जो खाऊ वाटला किंवा त्यांच्याबरोबर काही गेम्स खेळत आहेत त्याबद्दल खूप मला एक समाधान वाटतं आणि मायेचा सोशल फाउंडेशन तर्फे व सर्व आमच्या मेंबर तर्फे त्यांचे धन्यवाद करतो मी। तर आपण पाहिलं हे या ठिकाणी लंडन प्री स्कूल इंटरनॅशनल स्कूलचे ज्या प्रिन्सिपल असतील स्टाफ असन यांनी खरं तर ह्या मायेचा हात फाउंडेशनचे जे विद्यार्थी आहेत, अनाथ विद्यार्थी, त्या अनाथ विद्यार्थ्यांसाठी ही दिवाळीची खाऊ आणि एकंदरीत दिवाळीच्या भेट वस्तू त्यांना देण्यासाठी खरं तर हे संपूर्ण स्कूल या ठिकाणी आलेली आहे। खरं तर अशा प्रकारचं काम करणं आणि ह्या मुलांमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन त्यांच्यासोबत राहणं, त्यांच्यासोबत वागणं, त्यांच्यासोबत बोलणं हा एक वेगळा एक्सपिरियन्स असतो, वेगळा अनुभव असतो। हीच गोष्ट खरं तर लंडन प्री स्कूलने आपल्या या ठिकाणी दाखवलेली आहे। खरं तर हा जो सगळा ऍक्टिव्हिटीचा जो भाग आहे तो ऍक्टिव्हिटीचा भाग आम्ही भविष्यात अशाच प्रकारचं करू किंवा यांच्याकडे बघून आपल्याला इन्स्पिरेशन मिळतं अशा प्रकारच्या भावना सुद्धा या ठिकाणी शिक्षकांनी व्यक्त केलेल्या आहेत। त्यामुळे येत्या काळामध्ये मायेचा हात फाउंडेशन असेल किंवा लंडन प्री स्कूल असेल, ह्या सर्वांनी मिळून एक समाजामध्ये एक आदर्श तर नक्कीच घडवतील अशीच अपेक्षा ठेवू। सह्याद्री वार्तासाठी मी प्रफुल्ल, कामशेत।